नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 21 मार्च शनिवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी संघर्ष केला। राज्यासह अमरावतीच्या मेळघाटात संघर्ष यात्रा काढली। नागपूर चक्काजाम आंदोलन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली। याचा आनंदोत्सव साजरा करताना बच्चू कडू यांनी कर्जमाफी म्हणजे शेतकरी सक्षम होणे नाही, यापुढची लढाई शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी असेल, असे जाहीर केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील। यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबई पुणे प्रवासाचा अनुभव आता कायमचा बदलणार आहे। या महामार्गावर सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाने केवळ देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेतलेले आहे। या प्रकल्पातील अवाढव्य बोगदा आता जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याच्या तयारीत आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या विक्रमी प्रकल्पाचा प्रस्ताव गिनीज बुककडे पाठवला असून त्यांच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष जागेची पाहणी देखील पूर्ण केली आहे। आधुनिक इंजिनिअरिंगचा हा एक अद्भुत नमुना मानला जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता करदात्यांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत। सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने इन्कम टॅक्सच्या नवीन नियमांना 20 मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे। त्यामुळे आता नवीन इन्कम टॅक्स नियम 1 एप्रिलपासून लागू केले जाणार आहेत। याचा थेट परिणाम कोट्यावधी करदात्यांवर होणार आहे। 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे, तेव्हापासून नवीन नियम लागू होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे बळीराजाची होणारी फसवणूक राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे। गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या कृषी विभागाने 3 बियाणे कंपन्यांच्या 5 भात वाहनांच्या विक्रीवर संपूर्ण राज्यात बंदी घातली आहे। इतकेच नव्हे तर राज्यभरात तब्बल 65 गुन्हे दाखल करण्यात आले असून 520 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत। आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता। शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान आणि दोषी कंपन्यांवर काय कारवाई झाली असा जाब त्यांनी सरकारला विचारला होता। त्याला उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर। महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे। फसवणूक, जबरदस्ती किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले असून धर्मांतरासाठी पूर्वसूचना, चौकशी आणि कठोर शिक्षेच्या तरतुदी यात आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अटकेनंतर मिरगावात संतापाची लाट उसळली असून जनतेची मागणी आहे की भोंदूबाबासह त्यांच्या भक्तांवरही कारवाई व्हायला हवी। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। रुपाली चाकणकर वाद, अंजली दालमियांचा इशारा। रुपाली चाकणकर यांना पदोपदी का वाचवलं जात आहे? वैष्णवी हगवणे प्रकरण असेल आणि अनेक प्रकरणं। आता राजीनामा घेतला नाही तर
महाराष्ट्रातील सक्षम महिलांनी पुढे यावं असे अंजली दामानिया यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. प्रीमियम पेट्रोल महागलं, खिशाला थेट झटका. तेल विपणन कंपन्यांनी 20 मार्च 2026 पासून प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपयाने वाढ करून 2.30 ने केले आहे. हा बदल सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात लागू झाला आहे. मुंबई पुण्यातील वाहन चालकांच्या खिशावर थेट परिणाम झाला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार अवकाळी पाऊस, गारपिटीने गहू, हरभरा, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यात शेती क्षेत्राच्या एकूण परिस्थितीचा आणि शेतपिकांच्या संभाव्य नुकसानीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत पुरवणे, विमा दावे निकाली काढणे, प्रक्रिया आणि मदत यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबत आढावा घेण्यात आला. कृषी मंत्री चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सरकारचे लक्ष केवळ उत्पादनावर मर्यादित नाही, तर पीक नुकसानीचे वैज्ञानिकदृष्ट्या मूल्यांकन करून विमा दावे योग्य प्रकारे निकाली काढले जातील आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेवर दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे शासनाने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना गॅस बुकिंगसाठी मर्यादा घालून दिली आहे. भविष्यात सिलेंडर टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासनाने अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी 5 लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील 7.5 लाख लाभार्थ्यांसाठी 30 लाख लिटर रॉकेलची गरज राज्य शासनाला कळवली आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांकडे एकापेक्षा अधिक गॅस टाक्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी गॅस टंचाई निर्माण झाली, तर काही ठिकाणी लाभार्थ्यांनी टंचाईचा फायदा घेत व्यावसायिकांना चढ्या दराने घरगुती सिलेंडरची विक्री केली. प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली आहे. यात शेकडो घरगुती सिलेंडर व्यावसायिकाकडून जप्त केले जात आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य आणि राज्यस्तरीय समिती सदस्य संजय केनेकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शिबिराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला गेला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील शिबिराचे नियोजन आणि अंमलबजावणी याबाबत माहिती सादर केली. बैठकीमध्ये सामान्य प्रशासन विभागाने उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपजिल्हा अधिकारी एकनाथ बंगाळे, कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खरातवर बलात्काराचे गंभीर आरोप झाले असून त्यांच्यासोबतचे राजकीय नेत्यांचे फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेषतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातची पाद्यपूजा करतानाचे फोटो व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांना पदावरून काढण्यात यावे, आरोपी खरात आणि त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी जाहीर पत्रकार परिषदेतून केली आहे. या दरम्यान राजकीय कोंडी झाल्यामुळे रुपाली चाकणकर कोणत्याही क्षणी आपला पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.